साईराम. नितांत प्रीती म्हणजे भक्ती. नितांत प्रीती म्हणजे भक्ती. दुसरा भक्तीला चा अर्थ नाही. आपल्या गुरुवर नितांत प्रेम करणं आणि सहज सगळे दोष गळून जातात. एवढी मोठी जादू आहे त्या चरणकमलात. मी चरणकमल नेहमी म्हणतो, तुम्हाला किती अर्थ कळतो मला माहिती. तुम्हाला तुमच्या गुरुवर किती प्रेम आहे हे मला नाही माहिती. जिथे सर्वस्वाचा त्याग होतो, जिथे स्वतःचं अस्तित्व संपतं, मीच राहत नाही आणि मी सहज त्याच्या चरणकमलात अमृतानुभव घेतो. ते चरणकमल. तुम्हाला त्याचा किती अर्थ कळतो मला माहिती नाही. तुमच्या गुरुवर तुम्ही किती प्रेम केलं मला नाही माहिती, पण करावं तशी माझी अपेक्षा. कारण जोपर्यंत नितांत प्रीती जडत नाही तोपर्यंत साधना शून्य. तो प्रकट कसा होणार? जर प्रेमाची ताकदच कमी असेल तर त्याला प्रकट करायची क्षमता फक्त प्रेमात आहे. तो इतका व्यापक आहे, इतका व्यापक आहे, पण आपल्या प्रेमासाठी तो बांधला जातो आणि प्रकट होतो. कोटी सूर्य तेजाचा तो देव सहज आपल्या चरणकमलाने आपल्या हृदयात अवतरतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की सद्गुरूवर नितांत प्रेम करायची साधना करा. म्हणजे तुमच्यातले दोष सहज नष्ट होतील. आपण हे दोष काढा, ते दोष काढा असं करत राहतो, पण प्रेमाची कमी पडली की ते दोषच काढणं एक कठीण होऊन बसतं आणि एक क्वेश्चन मार्क राहतो आणि ती साधना संपुष्टात येते. जर नितांत प्रीती असेल तर दिवस रात्र त्याच ध्यानात असतो माणूस. कारण तुम्ही सगळेजण म्हणून बाबा म्हणून या देहाला ओळखतात. तर बाबा ह्या पदाला परिपूर्ण होण्यासाठी ह्या देहाला बरेच प्रयास पडतात. कारण बाबा म्हटलं, सद्गुरू म्हटलं की जसं तुम्ही सद्गुरू चरणावर गेल्यावर तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होतात, तसे त्या दिव्य तत्वाशी मी एकरूप झालो. मी प्रत्येक जण होता की शरीरात अंतर्गत बदल होतात, मनात बदल होतात आणि दिव्यत्वात सहज जाणं सहज होतं. आणि हे दिव्यत्व साधन असून एक अद्वितीयत्व आहे तुमच्या जीवनातलं, पण त्याची तुम्हाला ओळख नाही की तुम्ही दिव्य आहात हे तुम्हाला नाही माहिती. हे दुर्दैव आहे. ज्या गुरुचरण कमलातनं तुम्ही सहज वैश्विक होऊ शकता, त्या गुरुचरण कमलाचा आनंद घेऊन तुम्ही सगळ्या दोषांवर राज्य करू शकता, सगळ्या दोषांना जिंकू शकता. त्याची व्यापकता किती असेल? तुम्ही ह्या देहाकडे आस लावून पाहता आणि सद्गुरूने ह्या देहामध्ये दिव्यत्व भरलं, तसं तुमच्यातही भरलेलं आहे. मला सांगितलं तू हे असं असं करायचं, तसं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देव आहात, तुम्ही दत्त अवतार आहात. सगळे स्वतःची खूण गाठ बांधून ठेवा की तुम्ही आजपासून दत्त स्वरूप हृदयात धारण केलेलं आहात. कुठे धावायला नको, कुठे जायला नको. स्वतःच्या अंतरात स्वतःला निवांत करा आणि सहज मोक्षपद प्राप्त होईल अशी तुमची अपेक्षा आहे. तुम्हाला सहज मोक्षपद प्राप्त होण्याची माझी खात्री आहे. जेव्हा तुम्ही त्या चरणकमलाला हृदयात धराल, राग, द्वेष, लोभ, संताप
द्वैत भावना, भीती, हे सगळं नष्ट होतं. खोटी माया, खोटा अहंकार हे सहज नष्ट होतं, सहज नाहीसं होतं. आणि आपण स्वतःला विसरून, मी जेव्हा भजनाच्या वेळेला काही मुद्रा करतो, त्या मुद्रा तुम्ही सुद्धा करू शकता आणि त्या अवस्थेत, त्या भावात जाऊ शकता. प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही देव आहात याची तुम्हाला खात्री. चुकून सुद्धा स्वतःला शूद्र मानव समजू नका. स्वतःला मानव समजला की तुम्हाला उपाधी लागतात. तुमचं नाव गाव आलं की उपाधी लागतात, तुमचा हुद्दा आला की उपाधी लागतात. त्या सेकंदाला तरी देव मान. माझी विनंती आहे, सगळ्यांनी प्रयत्न करा. हा त्याचे पाय घट्ट धरा, त्याचे पाय घट्ट धरा आणि स्वतःला त्याच्यामध्ये मिळवून टाका. बघा, सगळं जीवन संपून जाईल, बदलून जाईल. तुम्हाला आमूलाग्र बदल करण्याची माझी जबाबदारी आहे. तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची माझी जबाबदारी, ती मी पूर्ण करू इच्छितो. तुम्ही साथ द्यायची. तुम्ही आजपासून दिव्य शक्तीचे एक मोठा स्त्रोत आहात, मोठा तेजोवलय आहात, त्याची खात्री ठेवायची. स्वतःला कमी लेखायचं नाही. पूर्व संस्कार विसरायचे, पूर्व कर्म विसरायची. पूर्वी झालेले सगळे तुमच्या मनावरचे आघात विसरायचे आणि कोणालाही आघात होणार नाही असं वागायचं. इतकं सुंदर जग आहे, इतकं सुंदर. जेव्हा तुमच्या इच्छा वासना संपतील ना, तेव्हा तुम्ही एका दिव्य अशा पदावर पोचाल की तुम्हाला कळेल हे जग मी कधी अनुभवलंच नाही. ते तुम्ही अनुभवावं असं मला वाटतं. सद्गुरूंनी जे मला प्रेमाचं आंदण दिलं ते मी तुम्हाला देऊन टाकतो. माझी जबाबदारी मग कमी होईल. तुम्ही सगळे प्रेमात भरलात की सगळीकडे आनंद वाटतो. कोणाविषयी द्वेष नाही, कोणाविषयी चढावड नाही, कोणाविषयी कुरघोडी नाही, कोणाविषयी द्वेष नाही, दुष्टावा नाही, काहीच नाही. आपण तसा तू, जसे आपण तसा दुसरा. इतकं सुंदर जग, इतकं सुंदर होईल तुमचं. समाजात जगताना थोडा त्रास होतो या मानसिक अवस्थेचा, पण त्याचे चरणकमल असले जवळ की अद्वितीयाला काही तुमच्या अद्वितीयत्वाला काही बाध येत नाही. कारण तुम्ही सहज गेला, देवाजवळ गेला, सहज समाधीत जाता, सहज आनंदमय. तुम्ही स्वतःला विसरता. जसं गुरुचरणावर स्वतःला विसरायचं, तसं तुम्ही स्वतःला विसरायची सवय करून घ्या. तुम्ही क्षुद्र जीव आहात हे आजपासून विसरून जायचं. दत्त कृपेने तुम्हाला सगळ्यांना भरपूर आशीर्वाद देतो. तो इतका दयाळू आणि इतका प्रेमळ आहे. त्याचा अनुभव घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल. श्वास घ्यायचा त्याच्यासाठी, अन्न ग्रहण करायचं त्याच्या. कुठलाही हट्ट नाही, कुठलाही आग्रह नाही, कुठलाही हेकटपणा नाही. ह्या सगळ्या गोष्टी नियमाने आपोआप पाळल्या जातील. उंच स्वरात बोलणं नाही, दुसऱ्याला कमीपणा देणं नाही. अशा गोष्टी सहज सहज घडतील जेव्हा त्याच्या प्रेमात पडाल. इतके संत प्रेमात पडले. सगळे संत नितांत प्रेमात होते आमचे, आणि त्या प्रेमाने सगळ्या विश्वाला जिंकतो. तुम्ही सुद्धा वैश्विक आहात, विसरू नका. तुम्ही इथून गेलात की विसरता. एकही सेकंद त्याला विसरायचं नाही. अवधूत स्पृक तुमचं शरीर झालं पाहिजे. अन्नाची वाढ नाही, वस्त्राची जाण नाही, स्वतःबद्दल काही सांगायची सवय नाही. आतल्या कोशात निवांत व्हा. मोठी मोठी लोक असतात ते आतल्या कोशात असतात, म्हणून ते ध्येयाला पोहोचतात. आपण नको त्या गोष्टी बघत राहतो. हा काय करतो तो, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनातला आज संपवायच्या.
सद्गुरू हेच जीवनाचं शेवटचं सार आहे आणि उद्या तुम्हाला मरायचंय अशी खात्री बाळगा. म्हणजे उद्या मृत्यू आला तरी तुम्ही तयार असायला हवं. तुम्ही तयारच नाही. तुम्हाला हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, हे सगळं थांबवून टाकायचं आणि मुक्त झाला त्याची खात्री घ्यायची. संकल्प विकल्प हे आपण निर्माण केलेले आहेत. संसार प्रपंच हा आपण निर्माण केलेला आहे. मला हे हवं ते निर्माण केले. ते जेवढं निर्माण केलंय तेवढं डोक्यामध्ये, तेवढ्या हृदयामध्ये तेवढं जास्त निर्माण होतं आणि त्याच्यावर आपण बांधून राहतो. हे एवढं निर्माण केलं ते सांभाळायचा त्रास होतो. मी शून्य झालो, मी मशका एवढा शून्य झालो की मला काहीच त्रास नाही, माझी कुठेही यातना नाही ना, कोणावरही जीव जडवला नाही ना त्या चरणातून. मला मुलांवर जीव, त्याचं कल्याण व्हायला पाहिजे, याच झालं पाहिजे, असं करतच राहतो आणि नको तिथे जीव गुंतवून ठेवतो. कारण कधी मृत्यू येऊन ठेवतो कळतच नाही. कधी तो दरवाजा आडून सहज येऊन तुम्हाला त्याच्या कवेत घेतो कळतच नाही. म्हणून आत्ता तयारी करायची. कारण प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे. मग त्या ब्रह्मानंदात तुम्ही मृत्यूची सवय का नाही करत? तुम्ही ब्रह्मानंदात का नाही जात? का सद्गुरूवर नितांत प्रेम नाही करत? काय अशी का तुमच्या जीवनाची अवस्था होते? अशी जीवनाला तुम्ही का अडसर करता? स्वतःला बंधनात का टाकता? ह्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघा, त्यामुळे तुम्ही स्वतःला बंधनात टाकता आणि अडकवून ठेवता. स्वतःला बंधनातनं मुक्त करा. आत्ताच्या आत्ता डोळे बंद करा. आत्ता सगळ्यांनी सगळे दोष काढून टाका. सगळ्यांनी मुक्त व्हायचं ठरवायचं, लहान मोठे सगळे. रिलीफ, स्वतःला रिलीफ करायची ऑर्डर. पायांना रिलीफ, पोटाच्या स्नायूंना रिलीफ, हृदयाच्या स्नायूंना रिलीफ, सगळ्या स्नायूंना रिलॅक्स करा. सगळ्या रोगांवर तुम्ही उत्तम उपचार आहात मनाचे. सगळे रोग तुमचे नष्ट झाले पाहिजेत. सगळ्या यातना देहाच्या संपल्या पाहिजेत. केव्हा होतं? गुरुचरणाचं अमृत प्राशन केल्यावर रोगमुक्त शरीर आणि रोगमुक्त मन, ह्याची सवय करून घ्या. दररोज रोगमुक्त व्हा. त्याच्या चरणकमलाचं अमृत पिऊ. दररोज त्याचे चरणकमल सकाळी उठल्यावर, रात्री झोपायच्या आधी घट्ट धरा आणि मग हळूहळू त्याच्यात आणि तुमच्यातला भेद नष्ट होतो. भेद नष्ट झाला की तुम्ही एक वेगळ्या मनोअवस्थेत जाता आणि समाजाशी आणि जगाशी तुमचं संपूर्णतः नातं तुटून जातं आणि बाह्य दृष्टी संपुष्टात येते. अंतर्दृष्टीचे चक्षु जागृत होतात आणि आनंदाच्या लहरीत जातात. चरणकमलाचा आनंद हा ब्रह्मानंद सहोदर आहे आणि त्याची दररोज एकही सेकंद विसर न होता त्या चिंतनात राहा. बघा दृष्टी कशी बदलेल. बाह्य बघण्याचं सोडा. चित्ताचे इंद्रियांचे विचित्र सवयी बंद होतील. मनाच्या विचित्र घाणेरड्या सवयी बंद होतील. कारण मनाला आम्हीच घाणेरड्या सवयी लावल्या, त्या आम्हीच मोडायच्या असतात. गुरु येऊन शक्ती देतो, पण माझ्या मनाच्या घाणेरड्या सवयी मी मोडल्या पाहिजेत ना. मला माहितीये ना मी काय चूक करतो ते, आणि माझ्या सद्गुरूला माहितीये. जेव्हा तो माझ्या डोळ्यात बघतो तेव्हा त्याला कळत असतं की ह्याला कुठेतरी आपल्याला सांभाळायचंय. म्हणून तुम्ही त्या प्रेमातच जगा आणि प्रेमातच राहा आणि प्रेमातच तो शांत होते. बाकी साधना नाही. तुम्ही जप तप ह्याला मी महत्व देतो, पण हे मन वळवण्यासाठी, मनाला एक सवय लावण्यासाठी आहे. जप तप पोथी वाचन नियमावली हे मनाला सवय लावायची, पण गुरुवर प्रेम करायला जादू नको का करायला.
त्याच्या प्रेमाचा स्पर्श नको का घ्यायला, सत्संग नको का व्हायला. म्हणून सत्संगाला भागवतांनी शिखरावर ठेवलेलं आहे, शिरावर. सत्संगासारखं दुसरं साधनेचं साधनच नाही. सत्संग माणसाला आमूलाग्र बदल करून टाकतो. तुमचं चित्रपट पाहणं बंद होईल, घाणेरड्या विचित्र सिरियल बंद होतील, बाष्कळ बडबड बंद होईल. लिहून ठेवा काय काय होईल जेव्हा माझ्यावर प्रेम कराल. सगळ्या गोष्टी आपोआप बंद होणे नको. ह्याच्यात काय अर्थ नाही, ह्याच्यात काय अर्थ नाही. उगाच पैसे उडवणं, उगाच पैसे उधळणं, उगाच शो ऑफ करणं, हे सगळं बंद होईल ऑटोमॅटिकली. आणि तुम्ही प्रत्येकाची केअर गुरुचरणांसारखी कराल. नको, माझ्या बाबांना नाही आवडणार मी एखाद्याला दुखवलं तर. तुमच्या बऱ्याचशा कृती अशा असतात की त्या दुसऱ्यांना डाचतात, पण प्रेमात पडलात ना की तुमच्याकडून कृतीच अशी होईल की लोकांनी तुमच्यावर सर्वस्व लुटून टाकावं. प्रेम ही एकमेव साधना करा सद्गुरु चरणी. बघा कशी जादू होते. रसिका प्रेम ईश्वर घे भजन. माईक आहे बघ, माईक आहे बघ तुझ्याजवळ. डोळे भरून देवाला पहा आणि हृदय भरून त्याला स्थिर करा हृदयात. ईश्वर प्रेम ईश्वर प्रेम राम रहीम कृष्ण करीम, बोलो राम रहीम कृष्ण करीम. जो राष्ट्र यीशु नानक, कोई भी नाम जपो रे मनवा ईश्वर. भी नाम जपो रे मनवा ईश्वर ईश्वर प्रेम है. राम रहीम कृष्ण करीम, जो राष्ट्र यीशु नानक, कोई भी नाम जपो रे मनवा ईश्वर. ईश्वर प्रेम ईश्वर प्रेम. दत्ताचं पाळणा कोण म्हणणार? कोणी म्हणा.